यावर्षी आपल्या मूर्तीच्या पुरात एवढ्या सुंदर आणि उत्कृष्ट मूर्ती बसवल्या मंडळवाल्या ना, की काय सांगू तुम्हाला. पण असं कसं अंदामधून असता मग तुम्हाला पहिले तर काय विषय पब्लिक, दुपारच्याच टाइमला आपल्या घरी आला होता अंकुश म्हणे की आजच आपण एक गाडी घेतली म्हणे विकासाठी. पाय म्हणे चालून कशी वाटते तर सरळ आम्ही आलो लाल शाळेच्या ग्राउंडवर. तिथे गाडीची 4-5 राऊंड मारून पाहिले. गाडी चालवले तर एकदम टॉपच आहे, लुकले पण एकदम भारी आहे ना. इंटेरियर वगैरे एकदम खास विषय आहे. आता तुम्हाला जर गाडीची पूर्ण प्रॉपर माहिती हवी असेल तर कॅप्शन मध्ये अंकुशदाचा नंबर देतो, त्याला कॉन्टॅक्ट करा. तिथून मग आम्ही निघालतोच घरी जासाठी. रस्त्यात आम्हाला दलिंदर दिसले ना, गाडी मांगच घेत नाही म्हणे. आम्ही म्हटलं घेणार बा मांग, आपल्याच्यानं लोकल त्रास उराला ना, कस तरी घेतली बा त्यानं मांग. आणि तिथून निघून आम्ही आलो संध्याकाळच्या पायरी डायरेक्ट गणपती सुरुवात केली आपल्या स्वराज्य गणेश उत्सव मंडळ. या मंडळाला गणपती पासून जवळपास होतात 40 वर्ष. त्याच्याच बाजूच्या मागच्या गल्लीत बसते तेज हनुमान गणेश उत्सव मंडळचा गणपती. दरवर्षी या गणपतीचा एकदम टॉपचाच विषय असते ना उठाच्या दिवशी. यावर्षी या मंडळाचं 44वं वर्ष आहे. मग आलो आम्ही मल्हार चौकातला गणपती पाहिले. इथे तर मूर्तीला एकदम मल्हारी लुक दिलता ना. यावर्षी या मंडळाला 15 वर्ष कंप्लीट झाले. आता बाकीचे राहिलेले गणपती ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो, कारण की हा ब्लॉग खूप मोठा होता. त्यासाठी नेक्स्ट पार्ट नक्की वाजा आणि आवडल्यास तुमच्या भावाला फॉलो पण तेवढं करून घ्या. चला.